खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले। त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 2507। मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून, त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे। सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं, जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं, कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे, आमच्या मताचा अपमान आहे। त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल। आज आपण बघा, एकीकडे आरजेडीची तर हालत खराब झालीच आहे, पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे। काँग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे। मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे। राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत। मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे। मोदीजी, नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एनडीए आहे, कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती यावेळी कुठेही दिसली नाही, उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती। आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते, त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती, पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आहे आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे। अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की 160च्या आपण पुढे जाऊ, पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो आहोत।
जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले। त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत। हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता। लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही। फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील। असं आहे की नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे। आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील, नितीशजी असतील, हे सगळे मिळून निर्णय करतील। त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही। म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत। वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते होतील। या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो। आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे। तुम्ही दिल्लीत आलात, राम सुतार नाही सर, राज्यामध्ये लाडली बहीण चालली, त्याच धर्तीवरती लाडली बहीण चालली का तिथे बिहारमध्ये? मला असं वाटतं की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला वोट दिलेला आहे। मोदीजींवर, नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे। पण आपण बघा, केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे। लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत। आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी एनडीएच हवी होती आणि म्हणून एनडीएच त्या ठिकाणी जिंकली आहे। तुम्ही दिल्लीत आलात, दिल्लीत आलात, राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे देण्यासाठी तुम्ही नेमकं आलात? निश्चितपणे आपण महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो जे काही आपले ज्युरी होते त्यांनी राम सुतार जे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे शिल्पकार, मूर्तिकार, आर्टिस्ट आहेत, देशभरामध्ये त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच आजपर्यंत तयार केलेल्या नाहीत। आयकॉनिक अशा सगळ्या शिल्पांमध्ये त्यांचाच हात आहे। 100 वर्ष त्यांनी वयाचे पूर्ण केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण घोषित झाल्यानंतर आज आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत, आम्ही दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर बिहारचं इम्पॅक्ट दिसणार का? नाही, आम्हाला खरं म्हणजे काय आहे की निश्चितपणे आमचं आणि आमच्या वोटरचं मॉरल त्याच्यामुळे वाढेल। पण मी तुम्हाला एक सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा मूड बनलेला आहे आणि आमची जी महायुती आहे त्या महायुतीला विजय मिळणार आहे। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।